दरबारामध्ये जे विद्वान, कर्तबगार आणि अत्यंत बुद्धिमान अशा प्रकारचे सल्लागार होते, त्यांच्यामुळे शहाजींचं मानस तयार झालं. म्हणजे शहाजी घडले त्या बुद्धिमानांमुळे, आणि मग शहाजीमुळे शिवाजी घडले. आता ह्या सगळ्या मांडणीमध्ये राजवाड्यांनी ज्या 70 लोकांची माहिती लिहिली आहे, राजवाड्यांची मोठी अडचण अशी झाली आहे की त्या 70 मध्ये एकही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण नाही. अरे काय मोठा गुन्हा आहे की 70 कर्तबगार लोकांनी शहाजीला कर्तबगार बनवलं आणि त्यात एकही चित्पावन कोकणस्थ नाही. कसं चालेल का? असं नाही. मग राजवाड्यांनी त्यातले 27 नंबरचे जे ग्रस्त आहेत त्यांचं नाव आहे गंगाधर आभेद. नीट ऐकून ठेवा, नाव आहे गंगाधर आभेद. राजवाड्यांनी त्यांची माहिती लिहिताना उपशामसर असं लिहिलंय की हे आभेद हे चित्पावन दिसतात, कारण यांचे आडनाव आभेद. आभेद याची फोड अशी, आभेद म्हणजे अभयद, अभयद म्हणजे अभयंकर, अभयंकर म्हणजे अभ्यंकर. सापडला, सापडला, एक तरी चित्पावन कोकणस्थ सापडला. आता 4थीचं पोरग सुद्धा ज्याला भाषाशास्त्र कळतं आणि ज्याला व्युत्पत्तीशास्त्र कळतं ते म्हणेल की आभेदची फोड अभ्यंकर होऊ शकत नाही. इतकं फोड बनवता, इतकं मूर्ख बनवता तुम्ही आम्हाला, धडधडीतपणे बनवता. मी त्यांचा पुरावा घेऊन सांगतोय राजवाड्यांनी किती खोटेपणा केला इतिहासामध्ये, राजवाड्यांनी किती फसवलं आम्हाला. राजवाडे एकीकडे रामदास कोकणस्थच असले पाहिजेत याच्यासाठी काय आटापिटा करतात. राजवाडे एकीकडे शहाजी महाराजांच्या दरबारामध्ये कोकणस्थ असलाच पाहिजे म्हणून गंगाधर आभेदला अभ्यंकर कसा ठरवतात. आणि हेच राजवाडे खोटारडेपणाची किती कमाल करतात. त्याचा तिसरा पुरावा, शेवटचा नव्हे पण आणखी खूप सांगता येतील, पण वेळेच्या मर्यादेत तिसरा आणि शेवटचा सांगतो, मला वाटतं पुरेसा होईल. राजवाड्यांनी 1930 सालच्या कर्त्या लोकांच्या 150 यादीमध्ये महाराष्ट्र ज्यांनी घडवला अशा 150 लोकांची नावं लिहिली आहेत. अटी आहेत, ते बुद्धिमान असले पाहिजेत, ते कर्तबगार असले पाहिजेत, त्यांनी महाराष्ट्र घडवलेला असला पाहिजे, त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बदल घडून आले पाहिजेत आणि लोकमानस समृद्ध झालं पाहिजे. चांगले निकष आहेत, योग्य निकष आहेत. कोण लोक आहेत त्याच्यामध्ये? 150 लोक आहेत. मी तुम्हाला एका वाक्यात एवढंच सांगतो की त्यात अनेक छटाक छटाक आसपाव सुद्धा लोक आहेत, ज्यांची नावं इतिहासकारांना सुद्धा आता माहिती नाहीत. इतके आलतू फालतू लोक आहेत, पण त्यांचं जाऊ द्या. काही बरी नावं आहेत, काही चांगली सुद्धा आहेत. गोपाळ गणेश आगळकर आहेत, रानडे आहेत, लोकहितवादी आहेत, काही चांगली नावंही आहेत. त्यांच्या चांगली याचा अर्थ त्यांच्या विचारांशी मी सहमत आहे असा कृपा करून गैरसमज नका करून घेऊ. कामं केलेली काहीतरी बरी अशी, टिळक वगैरे पण त्याच्यात आहेत वगैरे वगैरे अशी. भावानंद बहिणीने या 150 कर्तबगार लोकांच्या यादीमध्ये काही अत्यंत आलतू फालतू सुद्धा लोक आहेत. त्याच्यामध्ये ज्योतिषी आहेत, संस्थानिक आहेत, सावकार आहेत, पैसेवाले आहेत. आता यांची नावं का आली असतील हे तुम्ही समजू शकता. मी काय सांगायची गरज आहे का? नरसिंह चिंतामण केळकर सुद्धा आहेत. पण या यादीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले नाहीत. खेद वाटला पाहिजे आणि राजवाड्यांना एवढ्या कारणाने सुद्धा बात करायला हरकत नाही असं आपण समजलं पाहिजे. 150 कर्तबगार लोकांच्या मध्ये महात्मा फुले बसत नाहीत. महाराष्ट्र घडवणारे फुले आहेत की नाही आहेत? मग फुले नाहीत राजवाड्यांच्या इतिहासामध्ये. या यादीमध्ये भावानंद बहिणीनो राजर्षी शाहू महाराज नाही. या यादीमध्ये 1930 साली बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नाही. या यादीमध्ये उपशाम सर, महिला काही आहेत, पार्वतीबाई आठवले आहेत, आनंदीबाई जोशी आहेत, अगदी न्यायमूर्ती रानडेंची बायको रमाबाई रानडे सुद्धा आहे. या पहिल्या डॉक्टरच्या बद्दल एवढंच सांगतो, आनंदीबाई जोशींच्या बद्दल तुम्हाला जरूर अभिमान आणि आदर असेल तर असू द्या, मला काही तो काढून घ्यायचा नाहीये. पण माहिती एवढीच असू द्या की त्या पहिल्या डॉक्टर होऊन भारतात आल्या, त्याच आजारी होऊन आल्या, त्या 1 महिन्यानी वारल्या. त्यांनी एकही पेशंट तपासला नाही, त्यांनी एकावर औषधोपचार केला नाही. आनंदीबाई जोशींनी एकही पेशंट बरा केलेला नाही, त्यांनी मुळात दवाखानाच सुरू केलेला नाही. फक्त त्या डॉक्टर होऊन आल्या म्हणून त्यांचं नाव आहे. या यादीमध्ये पार्वतीबाई आठवले जरा टफ लिहायच्या, त्या आहेत. रमाबाई रानडे त्या आहेत. भावानंद बहिणींनो, पण या यादीमध्ये सावित्रीबाई फुले नाहीत. या यादीमध्ये ताराबाई शिंदे नाहीत. या यादीमध्ये बहुजन समाजाच्या उद्धारकर्त्या अशा कुणीच नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की ज्या कर्तबगार 150 लोकांच्या यादीमध्ये
फुले, बाबासाहेब, शाहू महाराज, सावित्रीबाई नसतात, तो इतिहास निपक्षपाती इतिहास असतो काय? तो इतिहासकार हा निपक्षपाती इतिहासकार असतो काय? एवढ्या कारणावरून सुद्धा सिद्ध होईल की राजवाड्यांनी जो धंदा सुरू केला रामदासांना मोठं करण्याचा, तो पक्षपाती असेल का निपक्षपाती असेल. आणि मग या पद्धतीनं मी आपल्याला सांगितलं की अनेकांची पुस्तकं, त्यांचे पुरावे, त्यांची नावं सगळं असं सांगता येईल. वेळेच्या मर्यादेमध्ये आपण जरा पुढे भावानं बहिणीनो, आपण समतावादी शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये बोलायला इथे आहोत. आणि त्या संदर्भामध्ये बोलत असताना मी आपल्याला एवढंच सांगितलं की महात्मा फुल्यांनी पोवाडा लिहिला, त्या पोवाड्यातल्या 4-6 ओळी जरी वाचल्या तरी शिवाजी महाराज बहुजनांच्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी, समतेच्या प्रस्थापनेसाठी काय काम करत होते. फुले म्हणतात, सोशिले उन्हा तानाला, भ्याला नाही पावसाला, डोंगर कंगर फिरला, यवन जेरीस आणिला, लढवी अचाट बुद्धीला, अचंबा भूमीवर केला, बाळगी जरी संपत्तीला, तरी बेताने खर्च केला, वाटणी देई शिपायाला, लोभ द्रव्याचा नाही केला. भावाचे सुद्धा मनी ऑर्डर मध्ये 10 रुपये कापून नाही घेतले. लोभ द्रव्याचा नाही केला, चतुर सावधपणाला, सोडिले आधी आळसाला, लहान मोठ्या पागेला नाही कधी विसरला, राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. काय मौलिक वर्णन आहे. शिवाजी महाराज अमके एवढे मोठे होते असं म्हणावं तर उपमा द्यायला दुसरा कुणीच नाही, इतका मोठा, पहिला क्षत्रियांमधला. कुळवाडी भूषण महात्मा फुले जेव्हा शिवाजी राजांचं वर्णन करतात तेव्हा ते सांगतात की लढाईमध्ये मुसलमान शत्रू जरी जखमी झाला असेल तरी शिवाजी महाराज त्याला औषधोपचार करत असत. शिवाजी महाराज आपल्या बायकोला बरोबरीच्या नात्यानं वागवत असत. आणि म्हणून शहाजी राजांना जेव्हा अटक झाली तेव्हा शिवाजी महाराज आपल्या बायकोकडे म्हणजे सईबाईकडे गेले. तिला दुःख सांगितलं, आता काय करावं पेच प्रसंगामध्ये. महात्मा फुले म्हणतात, सईबाईने युक्ती सुचवली, तुम्ही औरंगजेबाला पत्र लिहा, तुम्ही मोगलांना सामील व्हा, आदिलशहावर दबाव येईल, शहाजीची सुटका होईल. फुले म्हणतात, शिवाजी राजांनी ऐकलं, पत्र लिहिलं, शहाजी राजांची सुटका झाली. ऐतिहासिक दृष्ट्या कदाचित सईबाईचं त्यावेळेचं वय, त्यावेळची परिस्थिती, हे सगळं पाहता हे चुकीचंही असेल. फुले म्हणतात ते काल्पनिक सुद्धा असेल, पण त्याचा हेतू काय आहे? त्याचा हेतू कुठल्या तरी जातीला मोठं ठरवणं किंवा कुठल्या तरी व्यक्तींना मोठं ठरवणं किंवा वैयक्तिक स्वार्थ साधणं नाही, तर बहुजन समाजाच्या मनावर हा संस्कार करणं हा हेतू आहे, उदात्त हेतू. की अरे तुम्ही ज्याला सन्माननीय मानता तो तुमचा राजा बायकोला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचा, तो चर्चा करायचा, तो बायकोला बरोबरच मानायचा, तो समान स्थान द्यायचा. आणि म्हणून फुले म्हणतात, शिवाजी जो कोणी घडवला त्या घडवणाऱ्या एकाच व्यक्तीला श्रेय आहे ते, आणि ते म्हणजे जिजामातेला श्रेय आहे. जिजाबाई हीच गुरु. जिजाबाईनं शिवाजीला घडवलं, जिजाबाईनं शिवाजीला मोठं केलं, जिजाबाईमुळे शिवाजी कर्तबगार झाला, बुद्धिमान होताच होता. त्याला पैलू पाडले जिजाबाईनं. फुले रामदासांचा उल्लेख करून असं म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोण त्याला. म्हणजे माशाला पाण्यात पोहायला कुणीतरी गुरु असतो का? शिकवतो का तो? असेल काय सांगता येत नाही. अरे शिवाजी महाराज ते की ज्यांच्या घराण्यामध्ये शेकडो वर्ष तलवार चालत आली, घोड्यावर बसवायला काय रामदासांनी शिकवलं काय? शिवाजी महाराजांना आयुष्यात कधीच घोड्यावर बसता आलं नाही. तलवार चालवायला काय रामदासांनी शिकवलं का? ज्यांना आयुष्यात कधीच तलवार हातात धरता आली नाही. राजकारण रामदासांनी शिकवलं म्हणायचं असलं तर दासबोधामध्ये राजकारण असे शब्द भरपूर आहेत, परंतु तिथं राजकारण हा सावधपणा या अर्थानं आलेला शब्द आहे. तो राजकारण म्हणजे पॉलिटिक्स या अर्थानं आलेला शब्द नाही. हे नर फाटकांनी सिद्ध केलंय. हरिनरकेरी त्याच्यावर बोलायची काही गरज नाही. मी सांगत होतो ते असं की राजकारण शिवाजी महाराजांना शिकवणं कुणी? रामदासांनी. म्हणजे मुदलात ज्याला राजकारणातलं ओकी ठोक कळत नाही त्यांनी शिवाजी महाराजांना राजकारण शिकवायचं. अरे काय चाललंय काय? म्हणजे अमर्त्य सेनला हरिनरकेने अर्थशास्त्र शिकवायचं. काय चाललंय काय? हा, ज्याला अर्थशास्त्रातलं ओकी ठोकळत नाही त्याने अमर्त्य सेनला नोबेल पुरस्कार विजेत्याला शिकवायला जायचं. भावानं बहिणीनं याचा सारा सरळ अर्थ असा आहे की महात्मा फुल्यांनी या संदर्भामध्ये अत्यंत स्वच्छ भूमिका घेऊन, खरं म्हणजे मी तुम्हाला बाबासाहेबांचं आणि महात्मा फुल्यांचं दोघांची 2 वचनं या संबंधातली वाचून दाखवणार आहे. वेळ खूप